सर्व तुझ्या जाऊळे लक्ष चौकडे लक्ष चौकडे तुझी ज्ञान ज्योती जरूच्या सागरातला तू मोती सर्वांगीण कला विख्यात होती उद्धारली कोटी पुढे शिक्षणाचे शिक्षणाचे तू गमस्थान वाजविला बहुजनाचा मान नतमस्तक मंत्री प्रधान शाही सत्याची उडे हक्क माणुसकी हक्क माणुसकी मिळाली दीक्षा तीच खरी प्रेरणेची शिक्षा स्वतः नरनारी करा ती रक्षा पुढे धन्य गुरुच्या धन्य गुरुच्या पाऊल खुणा श्रीराम कन्हैया उमलती पुन्हा साधके तुर्याच्या रुणा निनादा दोन्ही कर जुळे या कोणत्या शुभ कार्याची सुरुवात जर करायची असेल तर प्रथम पूजा प्रथम वंदन त्या विधात्याला केली जाते नाटक असो गोंधळ असो या कीर्तन असो या खरी गंमत या भारत भूमीच्या रक्षणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताच्या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्वांना कोटी कोटी त्रिवार अभिवादन करतो आणि या शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आणि या गायन कलेचा जो मला छंद लागला आम्हाला आमचे प्रेरणादायक शाहीर नागोरावजी धवस काकाजी मुक्काम संगम खैरी तसेच शाहीर असोजी खाळे मुक्काम भिंगबाई टाकळी यांच्या प्रेरणेने आम्हाला जो शाहिरीचा छंद लागला त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या वंदन गीताला सुरुवात करतो वंदन गीतासाठी खर्च घेतलेली आहे स्वतंत्र एका फिल्म कॅसेट प्रमाणे मैं सोना हूँ मिट्टी नहीं मैं सोना हूँ मिट्टी नहीं जो तेरे शर्ट पे लागे तने मैं सोना हूँ जो तेरे शर्ट पे लागे तने मैं
करविता परमपिता परमेश्वर ज्याला आपण गणेश भगवान म्हणतो, माय बाप हो म्हणतात त्या गणेश भगवंताला प्रथम पूजेचा मान दिला जातो. आम्ही आपल्या खड्या गमतीच्या माध्यमातून त्या गणेश भगवंताला काय म्हणतो माय बाप हो. या कवी कथा का म्हणतात, कल्पना ही मोठी सुंदर केलेली आहे गाण्यामध्ये, या कवित्वामध्ये. ऐका, या विश्वाच्या या विश्वाच्या विश्वंभरा, या विश्वाच्या विश्वंभरा, हे जन करती तुझ्यावर नाच रे. या विश्वाच्या विश्वंभरा, हे जन करती तुझ्यावर नाच रे. या विश्वाच्या विश्वंभरा, जन करती तुझ्यावर नाच रे. या विश्वाच्या विश्वंभरा, सृष्टीच्या ज्ञानदृष्टीच्या गणनायका, ज्ञानदृष्टीच्या गणनायका, करती वंदन तुला प्रथम. विश्वंभरा, अरे हे जन करती तुझ्यावर नाच रे. ज्ञानदृष्टीच्या गणनायका, करती वंदन तुला प्रथम आज रे. जणू काय तू रचिलेला उगम तुझ्यामुळे, महामेरू तू प्रतिष्ठेचा दोन्ही कर जुळे, दोन्ही कर जुळे. पहा, म्हणतात मन आणि बुद्धीची जोपर्यंत एकाग्रता होऊ शकत नाही तोपर्यंत चित्ताची शुद्धता करणारा कोणी माईचाला पैदा होऊ शकत नाही. म्हणून इकडे काय म्हणतात कबीर महाराज, कबीर महाराज तर म्हणतात, मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. अरे मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, आस्या कृष्णा नामवरी कही दे दास कबीर. आणि इकडे रविदास महाराज काय म्हणतात, रविदास महाराज म्हणतात, अरे मन है चंगा तो कटौती में गंगा, मन है चंगा तो कटौती में गंगा. त्याच्यासाठी मनाचा निर्धार पाहिजे, मनाचा निश्चय पाहिजे, सर्व गोष्टी साफल्य होऊ शकतात. ऐका काय म्हणतो,
जाणवतो स्पर्श मनी वाटे हर्ष अन ते आदर्श वा घेण्या उच्चांड जाणवतो स्पर्श मनी वाटे हर्ष अन ते आदर्श वा घेण्या उच्चांड मनी वाटे हर्ष अन ते आदर्श वा घेण्या उच्चांड मन माझं रमलं त्या मोठे मोठे ऋषीमुनी साधू संत महात्मा बनून गेले आणि ही गोष्ट काही खोटी नाही माय बाप हो या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झाली असेल तर त्या चार खाणीपासून या संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली असेल तर त्या चार खाणीपासून त्या चार खाणी कोणत्या अंडज जारज श्वेतज आणि उद्भिज अंडज जारज श्वेतज आणि उद्भिज जी अंड्यापासून तयार झालेली ती अंडज खाण ज्या जारापासून तयार झाली ती जारज खान स्वेदज म्हणजे त्या घामापासून तयार झालेली ती स्वेदज खान आणि उद्भिज म्हणजे ते जमिनीतून उत्पन्न झालेले ते उद्भिज खान जीव जंतू पशु पक्षी नर मानव सर्व या चार खाणीची उत्पत्ती आहे म्हणून काय म्हणतात रे जे जे आपलाशी ठावे ते इतरांशी सांगावे काय म्हणतो अरे जे जे आपलाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन शहाणे करून सोडावे सकळ जन आता काय म्हणतो नसून देवत्व झाली तुझी गंती कल्पना पहा नसून देवत्व झाली तुझी गंती श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणती श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणती रस्त्यावरचा दगड पडला म्हणून तो देव होते का नाही पण त्याला आकृती दिल्या जाते त्याला शिल्पकाराच्या हातून त्याला वळवण्यात येते तेव्हा आपण त्याला देवाची गंती होते असं या कल्पनेचा अर्थ आहे ऐका काय श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणते झाली तुझे घनाते श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणते देव तुला म्हणते श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणते नसुनी देवत्वा झाले तुझी गणाते श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणते नसुनी देवत्व देव तुला म्हणते श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणते हो तरी मी मोठेपणा पाहण योग क्षणाते हरी मोठेपणा पाहण योग क्षणाते हरी मी मोठेपणा पाहण योग क्षणाते हरी मी मोठेपणा पाहण योग क्षणाते तिथे आश्रम ते मुक्तिधाम
मुक्तिधाम बनते जिथे आश्रमाचे मुक्तिधाम बनते नसुनी देवत्व झाली तुझी गंती अरे श्रद्धाई पाशानी देव तुला म्हणती तरी मीचे मोठेपणा पाहण्या योग्य क्षणती अरे जिथे तिथे आश्रमाचे मुक्तिधाम बनती पण समाजाची धुरा खांद्यावरती आहे कशी धुरा धर्माची खांद्यावरी माय बाप नवीन वर्षात आज जेमतेम 12 दिवस झाले पदार्पण झालं आणि 2025 मध्ये सर्वांना आनंद घेतात नवीन वर्षाचा सुख दुःख ते येणं हे गरजेचंच आहे पण आज या बिळगाव मुक्कामी दुय्यमच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आमच्या पहिल्या डावाच्या मानकरीत या महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे त्यांच्या नावाचा वाजा गाजा आहे आणि त्यांचं नवीन निशाण पंचशील निशाण आणि नवीन निशाण त्यांनी स्थापन केलं साधी गोष्ट आहे का जी आम्ही कोणाचे तरी चेले आम्ही कोणाचे तरी शागीर आणि ते गुरुस्थानी आहेत पंचशील निशाण म्हणजे नवी साधी गोष्ट नाही आहे आणि आमच्या जोड या गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो बिळगाव वासियांचे खळा मारून घोडा निवडला या बिळगाव वाल्यांचे आभार व्यक्त करतो खळा मारून घोडा निवडला कसा आमच्या जोडीला लाभलेल्या महाराष्ट्राच्या गान कोकिळा ख्यातनाम शाहिरा सोनूताई गायधने यांच्यासोबत दुय्यमचा कार्यक्रम पहिल्या डावाचे मानकरी असल्यामुळे त्यांनी एका प्रश्नाची विचारणा केली प्रश्न असा की म्हणे गणेश भगवंतावर एक असा प्रसंग आला की त्यांना चोरी करावी लागली तर म्हणायचे आहे मॅडमजीचे म्हणणं की ती चोरी कशाची केली आणि त्याचे आई बाप कोण असं त्यांचे म्हणणं आहे आणि त्या कोणत्या प्रसंगाचा तो प्रसंग कोणता आहे मॅडमजी मी तेवढा अभ्यासू ज्ञानी विद्वान पंडित नाही पण पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो माय बाप भगवान गणपतीने जेव्हा शंकर आणि पार्वतीची जेव्हा म्हणजे आरती बनलेली होती शंकर आणि पार्वती यांच्या समोर जी आरती बनलेली होती त्या आरतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या सिंदूर गुलाल बुक्का सर्व मनाच्या कोणी शंख सांगतात कोणी विष्णूचा शंख सांगतात शंख नाही आहे तुम्हाला सांगतो शंख नाही आहे मी सांगतो त्या आरती मधला त्या बेलपत्राची चोरी केली त्यांनी त्या आरती मधल्या बेलपत्राची चोरी केली शंखाची चोरी नाही केली हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिस्पर उत्तर आहे आणि ते व्यक्ती कोण शंकर आणि पार्वती त्या गणेशजीचे वडील आई वडील हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिस्पर उत्तर आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर वेगळं असेल तर आपली पुस्तक खोलून द्याल मला काही त्याच्या सर्दी गरमी नाही आहे आणि माझे 1000-2000 काही कमी होणार नाही आहे आणि तुमचीही होणार नाही आहे आता मी काय म्हणतो जसे तुम्ही प्रश्नाची विचारणा केली तसेच मी तुम्हाला एका प्रश्नाची विचारणा करतो बरोबर लक्ष द्या ये ही नाही जमी जहा अर्थ आत्मा लक्ष असू द्या नाही तर त्या दिवशी तशीच झाली होती हो ही नाही जमीचा अर्थ आत्मा
खानून में नुकसान तो कहा गए शम्स और कमर, कहा गए शम्स और कमर. याचं संधी विग्रह करून तुम्हाला सांगायचं आहे. अजून एकदा सांगतो, थी नहीं जमी जा अर्थात्मा खानून में नुकसान, अरे तो कहा गए शम्स और कमर. या गोष्टीचं तुम्हाला ताळतंबे लावून सांगायचं आहे. काय म्हणतात की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. येऊन झाला पशुच्या समान. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले. बरोबर आहे खाडे काकाजी? भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले. काय गरज होती? ते तर स्वतः भगवान होते. भगवान श्रीकृष्णाला सांदीपनी नावाचे गुरु करावा लागले. गुरु शिवाय ज्ञान नाही, मार्ग नाही. आम्हालाही आपल्या या शाहिरीच्या माध्यमातून गुरुची गरज असते. म्हणून आम्ही कोणत्या सरते शेवटी काय म्हणतो आपल्या गुरुला ऐका. मानव धर्माचे संस्थापक बाबा दुंदेजी आणि आई वाराणसी. बाबा दुंदेजीच्या परमात्मा एक धर्मामध्ये लिहिलेलं आहे सत्य मर्यादा प्रेम. सत्य मर्यादा प्रेम लिहिलेलं आहे. सत्यता मर्यादा आणि प्रेम. सत्य मर्यादा प्रेम आमावरती. पहा, कल्पना पहा. सत्य मर्यादा प्रेम आमावरती पुण्य पवित्र पावन झाली धरती. ऐका काय सत्य मर्यादा प्रेमावरते पुण्य पवित्र भाव झाले घरात. सत्य मर्यादा प्रेमावरते पुण्य पवित्र भाव झाले घरात. सत्य मर्यादा प्रेमावरते पुण्य पवित्र भाव झाले घरात. सत्य मर्यादा प्रेमावरते पुण्य पवित्र पावन झाले घराते. सत्य मर्यादा प्रेमावरते पुण्य पवित्र पावन झाले घराते. हो नित्य नवातव्य दिन रात करते. 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 कन्हैया श्री रामा सत्ता तुर्यावरते. कन्हैया श्री रामा सत्ता तुर्यावरते. गुरु कन्हैया श्री रामा सत्ता तुर्यावरते. गुरु कन्हैया श्री रामा सत्ता तुर्यावरते. सत्य मर्यादा प्रेमावरती पुण्य पवित्र पावन झाले धरती. नित्य नभा संवेदना दिन रात करती. अरे गुरु कन्हैया श्री रामा सत्ता तुर्यावरती. गुरु कन्हैया सत्ता तुर्यावरती. गुरु कन्हैया सत्ता तुर्यावरती. वसेनी नादा मनी भावना. वसेनी नादा मनी भावना. वसेनी नादा मनी भावना. आत्मसात राज है ज्ञान दृष्टीच्या गणनायका. करती वंदन तुला स्वतमार है.